नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या मुलांच्या युनिट टेस्ट आता सध्या चालू आहेत. काहींच्या झाल्या असतील, काहींच्या अजूनही व्हायच्या देखील असतील. तर मला काही शाळांचे युनिट टेस्टचे पेपर्स मिळाले. मी विचार केला चला आपल्या मुलांच्या सोबत हे देखील डिस्कस करू. कारण कसं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला जर टॉप करायचं असेल तर अभ्यास तर महत्त्वाचा आहेच, परंतु त्याच्याबरोबर तुम्ही जितके जास्त पेपर्स सॉल्व्ह कराल तितकं जास्त तुम्हाला त्या विषयावरती आधारित प्रश्नांची व्हरायटी कळते. आणि खरं सांगू का, जेवढे जास्त तुम्ही सॉल्व्ह कराल ना, त्यातलेच बरेचसे प्रश्न तुमच्याही परीक्षेमध्ये रिपीट होतात. सो ज्यांचे पेपर्स झालेले आहेत त्यांना जर तुमच्या शाळेचे पेपर्स माझ्यासोबत शेअर करायचे असतील तर तुम्ही ते शेअर करू शकता. इथे आहे, हा एक शाळेचाच पेपर आहे आणि तुमचे देखील पेपर्स आपण ह्या पद्धतीने डिस्कस करू शकतो, सो दॅट तुम्हाला तुमच्या युनिट टेस्टमध्ये छान मार्क मिळवायला मदत होईल. चला, आजचा पेपर हा आहे सायन्स 1चा. पेपरचे आन्सर जे आहेत तिथे दिलेलेच आहेत. तुम्हाला जर ते हवे असतील तुमच्याकडे PDF फॉर्मॅटमध्ये वगैरे तर मला तशी कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तेही अवेलेबल करून देईन. चला, पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून ऑप्शन मध्ये लिहायचे आहेत आन्सर्स. एकाच गणातील मूलद्रव्यांमध्ये टिंब समान असते, तर एकाच गणातील मूलद्रव्यांच्या मध्ये असणारे संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते म्हणून त्या मूलद्रव्यांची संयुजा देखील समान असते. ठीक आहे. आणि जे इलेक्ट्रॉन्स एकाच आवर्तामध्ये असतात त्या एकाच आवर्तामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या मध्ये असणारी जी कवचांची संख्या आहे ती समान असते. त्यानंतर येतात राजवायू कोणत्या गणात असतात, तर राजवायू जे आहेत ते 18व्या गणामध्ये असतात. हॅलोजन्स 17व्या गणामध्ये, अल्कली धातू पहिल्या गणामध्ये, अल्कधर्मी मृदा धातू दुसऱ्या गणामध्ये. तर तुम्हाला इथे राजवायू विचारलाय, तर ह्या बाकीच्या तिनांपैकी सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं की अल्कधातू कोणत्या ह्याच्यामध्ये, तर पहिला गण, अल्कधर्मी मृदा धातू दुसरा गण आणि हॅलोजनचा 17वा गण. लक्षात ठेवायचं. कोणत्या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते? ऑब्व्हियसली उष्मादायी अभिक्रिया जी आहे त्याच्यामधून उष्णता बाहेर टाकली जाते आणि उष्माग्राही जी आहे त्याच्यामध्ये उष्णता आत शोषली जाते. त्यानंतर येतो जोड्या जुळवाचा प्रश्न. डोबेरायनरची त्रिके, न्यूलँड्सची अष्टके आणि मोसलेचा आधुनिक आवर्त नियम. आता हे उत्तर तुम्ही जेव्हा लिहाल परीक्षेमध्ये त्या डोबेरायनरच्या पुढे त्रिक असं लिहायचं, न्यूलँड्सच्या पुढे अष्टक, अशा पद्धतीने उत्तर लिहा. अशा आडव्या तिडव्या रेषा इथे मारायच्या नाहीत. शास्त्रीय कारणे विचारले. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी कमी का होत जाते? सो पहिल्यांदा सांगायचं की जेव्हा डावीकडून उजवीकडे जातो आपण अणुअंक एकेकाने वाढत जातो. अणुअंक एकेकाने वाढल्यामुळं प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये असणारा जो अट्रॅक्शनचा फोर्स, म्हणजे काय म्हणणार तुम्ही त्याला, आकर्षण जे आहे, आकर्षण बल म्हणू आपण फार तर, ते जास्त वाढतं आणि ते वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते केंद्रकाकडे अधिकाधिक खेचले जातात आणि म्हणून अणूचा आकार डावीकडून उजवीकडे जाताना कमी होतो. त्रिज्या कमी होते म्हणून अणूचा आकार कमी कमी होत जातो, हे तुम्ही सांगा. त्यानंतर उत्प्रेरक म्हणजे काय, तर जे रासायनिक पदार्थ एखाद्या रासायनिक अभिक्रियेचा स्पीड किंवा त्याचा वेग वाढवतात परंतु त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ते स्वतः भाग घेत नाहीत. स्वतः भाग न घेता जे रासायनिक पदार्थ एखाद्या रासायनिक अभिक्रियेचा दर वाढवतात, वेग वाढवतात, त्याला म्हणायचं अभिक्रिया उत्प्रेरके. आणि याचे दोन एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता. एक MnO2 आहे, मँगनीज डायऑक्साईड, किंवा आपला निकेल हा एक कॅटलिस्ट आहे किंवा उत्प्रेरक म्हणून सांगता येतो. ह्या पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर लिहाल. एका मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 7 असे आहे, तर त्याचं नाव लिहायचंय, त्याचा गण आणि आवर्त क्रमांक सांगायचा आहे. 2, 8, 7 म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा जो अणु अंक आहे तो किती झाला, 17 झाला. सो ज्या मूलद्रव्याचा अणु अंक 17 आहे त्याचं नाव आहे क्लोरीन, बरोबर. त्यामुळे मूलद्रव्याचं नाव झालं क्लोरीन. आवर्त क्रमांक हा कसा ओळखणार, तर त्याच्यामध्ये जेवढ्या शेल्स आहेत तेवढ्या त्याच्यावरून आपण त्याचा आवर्त क्रमांक ओळखणार. ह्याच्यामध्ये 3 शेल्स आहेत त्यामुळे ह्याचा आवर्त क्रमांक 3रा झाला. 3ऱ्या आवर्तामध्ये हे प्रेझेंट आहेत. आणि गण क्रमांक, गण हे कशावरून ओळखणार, बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून आपण गण ओळखतो. सो बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि मग ह्याचा गण झाला 17वा, म्हणजेच हेलियम आहे हा, सॉरी हॅलोजन आहे हा क्लोरीन जो आहे इलेमेंट. त्यानंतर
रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारे कोणतेही 3 घटक उदाहरणासहित सांगायचे आहेत. सगळ्यात पहिला आहे अभिकारक पदार्थांचे स्वरूप, म्हणजे जेवढं जास्त रिॲक्टिव्ह असेल तो अभिक्रियाकारकांची क्रियाशीलता जेवढी जास्त असेल तितका अभिक्रियेचा वेग हा जास्त असतो. मग आता ह्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि झिंक ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर ॲल्युमिनियम हा जस्तापेक्षा जास्त क्रियाशील आहे आणि म्हणून ॲल्युमिनियमची HCl सोबतची रिॲक्शन फास्टर होणार असं. त्यानंतर अभिक्रियाकारकांचा कणांचा आकार जितका कमी असेल कणांचा आकार तितकी अभिक्रिया वेगानं होणार. आपण जर झिंक आहे झिंकचंच एक्झाम्पल HCl सोबत घेतलं तर पावडर झिंकची अभिक्रिया वेगानं होणार. तेच झिंकचे जे कण असतील बारीक कण त्यांची अभिक्रिया ही कमी होणार, हळू होणार, असं तुम्ही ह्याचं एक्झाम्पल सांगू शकता. किंवा हे इथं दिलं ते शहाबादी फरशीचं पण सांगू शकता की शहाबादी फरशीचे तुकडे त्यांची रिॲक्शन HCl सोबत हळूहळू होणार, त्याच्याऐवजी तुम्ही पावडर वापरली तर त्याची रिॲक्शन फास्टर होणार. अभिक्रियाकारकांची संहती जितकी जास्त संहत असतील अभिक्रियाकारक तितकी आपली अभिक्रिया वेगानं होणार. कॉन्सन्ट्रेटेड HCl ची किंवा संहत HCl ची अभिक्रिया वेगानं होणार आणि विरल HCl ची अभिक्रिया हळूहळू होणार असं तुम्ही सांगू शकता. त्यानंतर अभिक्रियेचे तापमान, जेवढं जास्त तापमान असेल अभिक्रियेचं तितकी जास्त अभिक्रिया वेगानं होणार हे तुम्ही सांगाल. आणि उदाहरण हे चुनखडीचं सांगू शकता. त्याला उष्णता देतो जेव्हा आपण चुनखडीला तेव्हा त्याचं अपघटन जे आहे ते वेगानं होतं. आता चौथा प्रश्न कोणतंही एक लिहायचं आहे. अभिक्रियेचा प्रकार ओळखा. CaO+H2O त्याच्यापासून CaOH2 हा मिळतो. या प्रकारच्या अभिक्रियेला आपण संयोग अभिक्रिया म्हणतो, कारण काय होतं एकत्र आलेत, 2 अभिक्रियाकारके एकत्र आलेली आहेत आणि त्याच्यापासून एक उत्पादित मिळालेलं आहे, त्याला आपण संयोग अभिक्रिया म्हणतो. त्यानंतर आहे दुसरं Zn+CuSO4 ही विस्थापन अभिक्रिया आहे. झिंक हा जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि कॉपर हा कमी आहे. सो ह्याच्यामध्ये झिंक हा काय करतो, त्याला झिंक जास्त जो आहे तो कॉपरला त्याच्या संयुगापासून विलग करतो, म्हणून ही झाली विस्थापन अभिक्रिया. त्यानंतर ही तिसरी जी आहे AgNO3+NaCl त्याच्यापासून AgCl मिळतो आणि NaNO3 मिळतो, ही दुहेरी विस्थापनाची अभिक्रिया झाली. त्यानंतर ही जी आहे ती अपघटन अभिक्रिया, CaCO3 पासून CaO आणि CO2 मिळतो, अपघटन झाली. त्यानंतर पाचवी जी आहे ही उष्मादायी अभिक्रिया, तर प्लस उष्णता दिलेली आहे त्यामुळे ही उष्मादायी पण म्हणू शकता. जर इथं उष्णता असं लिहिलं नसतं तर मग ह्याला तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन म्हणून पण सांगितलं असतं, रेडॉक्स अभिक्रिया म्हणून पण. त्यानंतर आधुनिक आवर्त सारणीचे वर्णन करताना कशा पद्धतीने वर्णन करा, 5 मार्कांचा प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये गणांची संख्या किती, आवर्तांची संख्या किती, किती मूलद्रव्य असतात आणि ह्याचे एकूण 4 जे खंड आहेत त्या 4 खंडांची पण माहिती तुम्हाला ह्या उत्तरात लिहायची आहे. आता मग ह्या 4 खंडांची जी मांडणी असते, इकडे बघा, ह्या 4 खंडांची मांडणी तुम्ही कशा पद्धतीनं करणार, तर जेव्हा 5 मार्कांचं तुम्ही उत्तर लिहिता त्या उत्तरामध्ये किंवा उत्तर दाखवत असताना ह्या आवर्त सारणीचं एक स्वरूप रफ असं दाखवायचं. हा पहिला गण, हा दुसरा गण, 3 ते 12 गण, 13 ते 17 गण आणि हा 18वा गण. आणि इथे त्याच्या बेसशी आहेत लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स, हे पण तुम्ही सांगाल. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे 4 खंड आहेत, हा S खंड, त्यानंतर हा जो येतो तो P, हा जो येतो तो D आणि खाली येतो तो F. अशा पद्धतीने ही आकृती काढायची आणि त्याच्यामध्ये हे 4 खंड या पद्धतीने दाखवायचे. ठीक आहे. आणि मग त्याचं वर्णन इथं मी दाखवलंय त्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. धातू सदृश मूलद्रव्य, एक झिगझॅग रेषा असते, नागबोडी रेषा असते, त्याच्या एका बाजूला म्हणजेच डावीकडे धातू असतात आणि उजवीकडे अधातू असतात, हे तुम्ही त्याच्यामध्ये सांगाल. ह्या पद्धतीने तुम्ही पूर्ण उत्तर आणि प्रश्न आपण डिस्कस केले. कसा वाटला व्हिडिओ मला सांगा नक्की कमेंट करून. जास्तीत जास्त गरजू स्टुडंट्स पर्यंत हे पोहोचवायला विसरू नका. इथेच थांबूयात. पुढच्या ह्याच्या वेळी आपण अजून एखादा नवीन पेपर डिस्कस करू. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.